नमस्कार मंडळ, मी आज तुमका आमच्या देवळात पोहे करतात आणि सगळे खातात कसे ते दाखवते. चला तर. सो आमचं हे विशाल मामा मनू काका सध्या पहिलं आदळ धुवून घेतलं बऱ्याने. आता हे पोहे जरा भिजून धुवून काढूया. हे विशाल मामा आणि सूरज दोघे पण हे करतात पोहे धुवचा काम. मेन शेफ आमचं विशाल मामाचा हा. हे नागेश आणि मनू काका खोबरा काढतात. पोहे धुवून झाले, 2 भांड्यात घेतलेले आहोत. नरेन काकांना गोड टाकला चवीनुसार, जास्त गोड नाही घालू, आणि बऱ्या रीतीने त्या मिक्स करून घेतला म्हणजे सगळ्या पोह्यांक लागासारख्या. आणि आमचे पोहे तयार झालेले आहेत, काका गावड्यांका दिलेले आहेत. नंतर आमचे विनोद मामा पोहे घेताना, नंतर बाळू काका, देवदास काका, नंतर आमचो पापलो पोहे घेताना, नंतर विशाल मामाचं झील, मग देवांश, संतोष काका, हे आमचा तन्वी, नंतर यंकू गाव तळवणेकर आमचे, प्रमोद काका, बाबू रेडकर, नंतर आमचे भाऊ काका, राघोबा गावडे, आशू गावडे, सुमित गावडे, संजय काका, तनुष शेटकर, भाऊ, नंतर सुरेंद्र गावडे, जरा सद्दी म्हणतात तो, जास्त नको. सुनील, आमचे सुनील गावडे, विघ्नेश गावडे पोहे घेताना, नंतर दया गावडे, नंतर आमचं रुपेश, बाबय, मग ह्यो दीपक, आमचे बंधू, बाळगो, मनू काका, संतोष काका, आबा काका, संजू काका, कमी कमी दी म्हणता, इतके नको. अरे 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 रमेश काका, थोडेच दी म्हणता तो. सगळ्यांक पोहे देऊन झालेले आहोत. सो आता नरेन काका, रवी काका. सो अशा तरेन आम्ही म्हणजे आमच्या देवळा दरवळा त्याच्या पोहे सगळ्यांका वाटले आणि दिवाळी साजरी केली. तुमका ह्यो व्हिडिओ कसो वाटलो कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हॅप्पी दिवाळी टू ऑल. थँक्यू.